नमस्कार. तर हा आजीचा पहिला ब्लॉग. घरच्या साईपासून तूप काढते बघा लोणी. आमच्या बाळाला लय आवडतं हे लोणी. लोणी धुवसतर कडसतर आपल्याला भरपूर चहा ठेव. चला, माझ्या पण मनासारखंच झालंय. मी पण वाटच बघत होते आजी कधी सांगाल मला चहा ठेवायला. लोणी धुवून झालं, आता पगायला ठेवायचं. इथे मी चहा ठेवलाय आणि नंतर मला भाजी बनवायला घ्यायची. आमचं हे सगळं निवांत चाललंय कारण आमचं बाळ अजून झोपलेलं आहे. रावी झोपली आहे तोपर्यंतच सगळं काम होतं. नंतर ती आम्हाला दोघींनाही काही करू देत नाही. मी म्हटलं होतं की लगेच पाहिजे तर बाहेरून थोडंसं तूप घेऊन येते, पण नाही. घरचं तूप कसं ऐकन असं म्हणून तिने लगेच करायला पण घेतलं. तूप काढायला ठेवलं बाळासाठी तापाट्यावर खायला. आणि सकाळीच नाश्ता केला तर त्याच्यातलंच पीठ काढून ठेवलं मी. ज्वारीचं पीठ, थोडंसं गव्हाचं, डाळीचं, त्याच्यामध्ये हिंग, हळद, कांदा, कोथिंबीर. बाळाला काही तिखट घातलं नाही. थोडंसं थापायला घेते. तवा तापायला ठेवला. बाळाच्या तयार. दुपारचा नाश्ता बाळाचा. मीठ टाकलं तर पण बाळाचीच तूच टाकलं. आवडलं तुला? कसे बाबू? मांडी घाला, मांडी घाला पटकन. हां, आम्ही कालच गावावरून परत आलो. रावीने घरी खूप मज्जा केली म्हणून इकडं खायला नाटक करत होती. पण आज आईने थालीपीठ बनवलं आणि तिने चक्क 1.5 थालीपीठ खाल्लीत. तर तुम्हाला असेच बाळाला काय जेवण बनवायचं आणि बाळाचे असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईबसुद्धा करा.